26 धावांची खेळी, 37 धावांची खेळी आपल्याला पाहायला भेटली त्यांच्या वतीने आणि या 37 धावांच्या जोरावरती अगदी 71 धावांचं हे भलं मोठं लक्ष्य, 7 चौकार आणि 1 षटकार असा समावेश होता. येथे मात्र आपण पाहू शकता लाऊड अपील केली जाते त्या ठिकाणी पंचांकडे धाद मागितली जात आहे. मोरेश्वर सुतार आपले दोन्ही हात या ठिकाणी वर करतायत, परंतु पंचांचा लेग पाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत आहे. एक धाव नक्कीच जोडली जाईल, धावसंख्येत थोडासा भर होईल. अक्षय थेडे गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक हाताळत असताना पहिलं षटक देखील चांगलं राहिलं अक्षय थेटे यांचे. आपण जर पाहिलं तर 10 धावा, 1 गडी बाद केला. कोलवटप्याचा बॉल, बॅटची एज त्या ठिकाणी लागली. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत डीप मध्ये. ओहो, थोडी मिसफिल्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. ना भूतो ना भविष्यती अशी ही फिल्डिंग कदापि मोरेश्वर सुतार सरांना अपेक्षित नसेल, परंतु सध्या तरी विचार आपण केला तर पूर्णपणे मॅचवरती त्यांचा दबदबा आहे. त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारचं या ठिकाणी समीकरण पाहायला भेटणार नाही. सध्या तरी पलडा आपल्याला अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीमचा भारी पाहायला भेटत आहे, कारण की त्यांनी बॅटिंग देखील केली आहे भारी. 16 चेंडू आणि आता 48 धावांची गरज आहे. 16 मध्ये 48 धावा, समीकरण खूप दूर चालले. दिल्ली अभी तक बहुत दूर है. ओ, जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहावं लागेल कुठे जाईल, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. काय झेल तिथे पकडलाय. जतीन जाधवनं ही कमाल केली आहे त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच. इम्प्रोवाइज यतीन त्या ठिकाणी होते. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अभय यांचा. आणि इथे मात्र आपण पाहू शकता या अभयला देखील परतावं लागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फहीम. पंधरा चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 48 असं हे समीकरण. स्ट्राइक वरती मिस्टर फाईम अक्षय थेटे पुन्हा एकदा राऊंड ओव्हर द विकेट आलाय. ओ, इथे बॅटची एज त्या ठिकाणी, चेंडू हवेमध्ये आहे आणि फाईमचा खेळ देखील इथे समाप्त. मयूर दळवी यांनी झेल पकडलाय आणि संपूर्ण मॅच देखील या ठिकाणी पकडलेली आहे. दरम्यान ऑन हॅट्रिक वरती आहे अक्षय थेटे. शुभंग देखील मागील ओव्हरमध्ये ऑन हॅट्रिक वरती होता, परंतु तसं काही घडलं नाही. परंतु आता पाहूया या मॅच मध्ये विपक्षी संघावरती जर आपला दबदबा कायम करायचा असेल तर इथे हॅट्रिक संपादित करावी लागेल, आणि केली तर विपक्षी संघ देखील आपल्याला पाहत आहे, कारण की त्यांच्या अगेन्स्ट आज जय जल्लेश्वर जे 11 वाडेगर टीम देखील आहे. काटे की टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. इतिहासातील पाहणे चालले जातील. बिग फाईट नक्कीच यानंतर मॅच आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर आपण लॉस चा कार्यक्रम करणार आहोत आपल्या मंचावरती. लॉस फाडणार आहोत यानंतर आपण. आणि सध्या तरी आपण पाहूया मॅच समीकरण. 14 चेंडू आणि 48 धावांची गरज. हो, खोलवटप्पाचा बॉल, अपील केली, खिंडीत पकडलं, वेटीस धरलं, होत्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद आणि इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट झाली आहे अक्षय थेटे. काय जबरदस्त खेळ आज मात्र अक्षय थेटेनं मात्र चांगली गोलंदाजी केली आणि आजच्या दिवसातील आपण पाहिले तर हॅट्रिक त्याने मात्र संपादित केली आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती आहे टीम. नवीन फलंदाज संकेत. क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो, हा सांघिक खेळ आहे. या खेळाचा आपण जर विचार केला तर तुमचे 4 फॉर्मॅट मजबूत ठेवणं फार गरजेचं आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन तो मात्र फार गरजेचा आहे, कारण की समोर जर आपण पाहिलं तर अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम आहे आणि अशा टीम समोर आपण
काहीतरी अस्त्र शस्त्र टाकणं फार गरजेचं आहे, जाळं भिडणं फार गरजेचं होतं, परंतु तसं मात्र काही घडलं नाहीये. परंतु मिस्टर मोरेश्वर सुतार यांच्या 37 धावा जबरदस्त आपल्याला पाहायला भेटल्या. इथे मात्र आपण पाहू शकता या क्षेत्ररक्षक हल्ले देखील नाहीयेत. चेंडू मात्र 4 धावांसाठी नॉट स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार या ठिकाणी आलाय, परंतु वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय.